Good afternoon, everyone. Let's start our next problem based on labor costing. Okay, labor costing मध्ये आपण काय लर्न केलेलं आहे, तर लेबरना जे आपण रेम्युनरेशन देतो हे वेगवेगळे त्याच्याबद्दलचे प्लॅन असणार आहे. त्यामध्ये आपण हल्से प्रीमियम प्लॅन, रॉवन प्लॅन, देन टेलर प्लॅन असे वेगवेगळे प्लॅन बघतो. आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपण इथे अगेन हल्से प्रीमियम प्लॅन आणि रॉवन प्रीमियम प्लॅन काय करणार आहोत, लर्न करणार आहोत. काय सांगितलं बघा प्रॉब्लेम मध्ये, calculate the total earning of two workers under Halsey Premium Plan and Rowan Premium Plan. Okay, Halsey Premium Plan and Rowan Premium Plan. From the following particulars, standard time allow 50 hours. Okay, standard time किती दिलेला आहे, 50 hours दिलेले आहेत वर्कर्सना. Rate of wages ₹1 per hours. एका तासाला 1 रुपया असा काय केलेला आहे, त्यांना वेज डिसाइड केलेला आहे. Actual time taken worker A 45 hours and worker B 30 hours. मला सांगा आता स्टँडर्ड टाइम किती दिलाय, 50 दिलेला आहे. आणि ए वर्करने सुद्धा बिलो स्टँडर्ड टाइमच्या आधी काम कंप्लीट केलेलं आहे आणि बी वर्करने सुद्धा स्टँडर्ड टाइमच्या आधी काम काय केलेलं आहे, तर कंप्लीट केलेलं आहे. सो आधी आपण सेव्ह टाइम किती केलेला आहे तो कॅल्क्युलेट करून घेऊया. ओके, तो स्टँडर्ड टाइम किती आहे, 50 hours. then A actual time taken, एने टाइम किती घेतलेला आहे बघा, 45 hours. मग ए चा सेव्ह टाइम किती असणार आहे, 5 hours असेल. ओके, एने किती तास वाचवलेले आहेत, सेव्ह केलेले आहेत, तर 5 hours चे सेव्ह झालेले आहेत. सेम बी, बी चा ऍक्च्युअल टाइम काय आहे, 20 hours. 20 hours सेव्ह केलेले आहेत. सो बी ने ऍक्च्युअल टाइम घेतलेला आहे 30 hours आणि बी चा सेव्ह टाइम असणार आहे 20 hours. ओके, सेव्ह टाइम. स्टँडर्ड दोघांसाठी सेम असणार आहे. देन रेट किती दिलेला आहे, रेट पर आवर्स ₹1. ओके, ₹1 दिलेला आहे. दिलेली इन्फॉर्मेशन आधी ह्या फॉर्मॅट मध्ये कंप्लीट करायची. दोन्ही वर्करनी टाइम किती कंप्लीट केलेला आहे, किती तासांमध्ये, आणि त्यांना टाइम किती अलॉट केला होता, आणि रेट पर आवर काय दिलेला आहे ते आधी मेन्शन करून घ्यायचं. चला स्टार्ट करा आता. पहिला आहे रॉवन प्लॅन, हालसे घ्या आधी. हालसे प्लॅन फॉर्म्युला सांगा फटाफट, बोला. Actual hours into rate plus 50% एक मिनिट, times ऍक्च्युअल आवर्स इंटू रेट into पर, rate per hour आवर्स, पुढे plus प्लस 50% 50% bracket time saved into time rate per hour. टाइम सेव इंटू Rate per hour. रेट पर आवर्स. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला फार महत्वाचा आहे. फॉर्म्युला नाही लक्षात राहिला तर आपल्याला काहीच कॅल्क्युलेट करता येणार नाही. त्यामुळे फॉर्म्युला पाठ असावा. मग ऍक्च्युअल आवर्स किती दिलेले आहेत, आधी आपण ए च कॅल्क्युलेट करतोय. ठीक आहे, ऍक्च्युअल आवर्स किती आहे ए चे, 45 hours. 45 फक्त घेते, आवर्स नको घ्यायला. इंटू रेट पर आवर्स 1. ओके, देन प्लस 50% इंटू ब्रॅकेट टाइम सेव 5, देन रेट पर आवर्स, रेट किती आहे 1. 45 इंटू 1 45 45 प्लस, ते कॅल्क्युलेट करा, 5 इंटू 1 इंटू 50%, 2.5 समथिंग येते. राईट, किती आले बघा टोटल,
2.5. हा 2.5 आणि टोटल किती आली मग? 47.5. 7.5. 47.5 रुपीज. क्लिअर? लक्षात आलं का? Yes. हा. Yes, ma'am. ज्वेरिया क्लिअर झालं का? ज्वेरिया आर यू हिअरिंग? कालचा प्रॉब्लेम जसा आपण बघितलाय ना, सेम त्याच पद्धतीचा आहे. फार काही डिफिकल्ट नाही, काही किंवा काही वेगळं आपण आज बघितलेलं नाहीये. सेम टाईप ऑफ प्रॉब्लेम बघितलेला आहे. ओके, खालचे कम्प्लीट झाला. रॉवन प्रीमियम प्लॅन घ्या आता खाली. B चं बाकी आहे मॅम. हा हो, बीचं कॅल्क्युलेट करूया. बीचं कॅल्क्युलेट करून घ्या. बी इज इक्वल टू सेम. आधी फॉर्म्युला कम्प्लीट करा. 40 येत आहे. कॅल्क्युलेट झाला, व्हेरी गुड. ऍक्च्युअल आवर्स किती आहे बीचे? 30 आवर्स इंटू रेट पर आवर्स 1 इंटू 50% इंटू ब्रॅकेट टाइम सेव 20 इंटू 1. देन कॅल्क्युलेट करा. थर्टी इंटू 1 30. देन 30. प्लस किती आले? 10. ओके, तो बीचा रेम्युनरेशन आलं ₹4. क्लिअर? Yes. ओके, चला आता हे झालं आपला हालसे. ओके, हालसे कम्प्लीट झाला. रॉवनचं कॅल्क्युलेट करायला घ्या. रॉवन प्लॅन. रॉवनचा फॉर्म्युला सांगा काय आहे? बोला. Time taken actual hours into rate per hour सेम. हा, आधी plus काय? time taken into time saved upon time allowed एक into मिनिट. rate per hour. आधी हा पहिला कॉमन आहे तो ऍक्च्युअल आवर्स इंटू रेट पर आवर्स. ओके, हा तर कॉमनच असणार आहे. त्याच्या पुढे फॉर्म्युला चेंज होईल. हा पुढे काय आहे? इंटू Time take plus एक मिनिट. हा, प्लस टाइम taken into time saved. टेकन इंटू Time टाइम saved सेव्ह upon Time time taken divided by allowed. standard. बरोबर सांगा. Time saved upon time allowed है. टाइम सेव्ह बरोबर आहे. टाइम सेव्ह बरोबर टाइम. Upon time allowed हा इंटू रेट. into rate per hour. रेट पर आवर्स. चला, ऍक्च्युअल आवर्स ए चे किती होते? अरे बोला, ऍक्च्युअल आवर्स ए चे. A B K. 45. आधी ए चे कॅल्क्युलेट करा ना, मग बी चे करा. 45 ऍक्च्युअल आवर्स 45 इंटू रेट पर आवर्स 1 प्लस टाइम टेकन टाइम किती घेतलाय त्याने? 45 इंटू टाइम सेव्ह 5 डिवायडेड बाय रेट पर आवर्स 1. टाइम अलाव आहे ना, असं नाहीये फॉर्म्युला. बघा इथे टाइम टेकन इंटू स्टँडर्ड टाइम आहे ना.
आणि देन डिवाइड आहे मैं इथे. वही बोल हा, तसे का फॉर्म्युला चुकीचं सांगितलं. रेट पर आवर्स इथेपर्यंत बरोबर आहे. त्याच्यानंतर टाइम टेकन डिवायडेड बाय स्टँडर्ड टाइम इंटू रेट पर रेट पर आवर आवर्स. हा, 45 इंटू 1 प्लस टाइम टेकन 45 डिवायडेड बाय स्टँडर्ड टाइम इंटू रेट. करा कॅल्क्युलेट. 45 इंटू 1 45 प्लस 45 डिवायडेड बाय 50 इंटू 1 किती येतील बघा. लक्षात येते का झिरो रसिका? पॉईंट हा, 0.9 नाईन जास्त किती आले? 4.50 येतील का? 45 डिवायडेड बाय 50 इंटू 1 1.8 1.8. 0.9 येतं मॅम 45/50 into 1. 0.9. एक मिनिट हा. 45 इंटू 0.9 प्लस करून किती येतील मग? 45.9. 45.9. ओके, एक मिनिट. रॉवन प्रीमियम प्लॅन बेसिक वेजेस प्लस ऍक्च्युअल टाइम टेकन इंटू रेट पर आवर्स प्लस बोनस इंटू टाइम सेव इंटू टाइम अलाउड रेट. इथे काय राहिले अजून? इथे प्लस टाइम सेव एक राहिलेला आहे ना, प्लस टाइम सेव प्लस 5 राहिले तिथे प्लस 5, कारण टोटल 49 यायला पाहिजे. मी फॉर्म्युला चेक नाही केलेला, तुम्ही फॉर्म्युला मला बरोबर सांगितलाय रॉवनचा. वा, रॉवन प्रीमियम प्लॅन काय? फॉर्म्युला रॉंग आहे वापस आहे. तेच मी सांगते, तुम्ही मॅम काहीतरी गडबड केली. मी टेक्स्टबुक मध्ये पण चेक केला, बरोबर बोललेली मी. टाइम अच्छा, सेव्ड अपॉन टाइम अलाउड थांबा इनटू आवर्स वर्क इनटू रेट पर आवर. थांबा थांबा, काही नका करू, कन्फ्युज पण होऊ नका. हा बघा, रॉवनचा आहे ना घेतला आपण. बेसिक वेज आधी आधी कॅल्क्युलेट करून घ्या, त्याच्यानंतर त्याला इन्सेंटिव्ह देतोय आपण. त्याने किती एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह म्हणजे टाइम सेव्ह इंटू टाइम टेकन डिवायडेड बाय स्टँडर्ड टाइम इंटू रेट पर आवर्स. ठीक हा. आहे. हा, मग काय झालं बघूया, आपण परत घेऊया, कन्फ्युजन नको. घ्या परत. ऍक्च्युअल आवर्स इंटू रेट पर आवर्स प्लस टाइम सेव्ह इंटू टाइम टेकन डिवायडेड बाय स्टँडर्ड टाइम इंटू रेट पर आवर्स. बरोबर घेतलंय का बघा मी आता? हा. व्हेरी गुड. चला, ए चा कॅल्क्युलेट करा आता. टाइम सेव्ड अपॉन टाइम अलाउड आहे मॅम. अगं, बुक मध्ये जाऊ नकोस तू, मागचं लेक्चर एक तर मिस केलंयस ना. टाइम सेव्ह डिवायडेड बाय टाइम अलाउड म्हणजे स्टँडर्ड टाइम ग. टाइम स्टँडर्ड टाइम म्हणजेच टाइम अलाउड. रसिका, लक्षात आलं का? हा. अजून काही कन्फ्युजन आहे बोल.
तर हा एक्सेल मध्ये घेताना पण थोडासा असा दिसायला पण व्यवस्थित दिसत नाही ना, पण तुम्ही लक्षात ठेवा आधी आपण बेसिक कॅल्क्युलेट करतो इथेपर्यंत. इथेपर्यंत तरी तुम्हाला काही डाऊट नसेल. ठीक आहे, बरोबर ना. Yes. आधी कॅल्क्युलेट किंवा बेसिक आणि प्लस इन्सेंटिव्ह असं आपण काल एक्स्ट्राचा कॅल्क्युलेट केला ना. इथे आपण काय केलं, रॉवन मध्ये बेसिक वेजेस ऍक्च्युअल आर्स इंटू रेट पर आर्स हा कॅल्क्युलेट करून घेतला. आणि त्याच्याबरोबर नंतर इन्सेंटिव्ह म्हणजेच बोनस देतो आपण. ठीक आहे, बोनस कसा देतोय आपण, देन टाइम सेव्ह इंटू टाइम टेकन डिवायडेड बाय स्टँडर्ड टाइम इंटू रेट पर आर्स. ठीक आहे, चला मग वेगवेगळे कॅल्क्युलेट करायचे असेल तर असं करा म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. ऍक्च्युअल आर्स किती होते, 45 आर्स इंटू रेट पर आर्स 1 म्हणजे किती झाले 45. ओके, देन बोनस मध्ये काय आहे, टाइम सेव्ह किती झालेला आहे, 5 आवर्स सेव्ह झालेले आहेत इंटू टाइम टेकन किती घेतला होता त्याने 45 आवर्स डिवायडेड बाय स्टँडर्ड टाइम 50 आवर्स इंटू रेट पर आवर्स 1. आता हे कॅल्क्युलेट करून सांगा बरं किती येईल. 45 इंटू 5 4.50 काहीतरी येतील, चेक करा एकदा. 49.5 आता है. टोटल सांगितलीस ना तू, ह्याची फक्त सांग. अच्छा, 4.5. हा 4.5 म्हणजेच 50 आणि टोटल मिळेल मग तुम्हाला 49.50. आता लक्षात आलं का तुम्हाला आपण काय केलं, असं वेगवेगळ्या पद्धतीने पण कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. याला आपण बघा कालच्या प्रॉब्लेम मध्ये पण आपण असंच केलं होतं, हा दिलेला होता आपण बेसिक. ओके, इथे बेसिक आणि याला आपण नाव दिलं होतं इन्सेंटिव्ह. आलं का लक्षात. रॉवन मध्ये कन्फ्युजन होऊ Yes. नका, सिम्पल आहे. क्लिअर झालं, किंवा असं डिरेक्टली एकाच फॉर्म्युला मध्ये सगळं इन्फॉर्मेशन मेन्शन केली तरी चालतं. आता बोला, काही Yes. डाऊट डाऊट असेल तर विचारू शकता. जो एरिया तुला क्लिअर झाला ना. ओके, Yes. चला आता रॉवन आणि हे दोन्ही म्हणजे ह्या प्रॉब्लेमचे दोन्ही बीचा आता कॅल्क्युलेट करा. बीचा घ्या, बीला आधी बेसिक देऊया. बेसिकला काय घेतोय आपण, 42 ऍक्च्युअल आहे तर टोटल बीच. ऍक्च्युअल रेट हा इंटू रेट पर आवर्स. ओके, ऍक्च्युअल किती घेतले होते त्याने, बीने किती घेतलेत ऍक्च्युअल आवर्स, 30. 30 आवर्स घेतले 30 इंटू रेट into पर 1. आवर्स 1 म्हणजे किती झाले 30 झाले. 30. ओके, हा देन बोनस और इन्सेंटिव्ह. इन्सेंटिव्हचा फॉर्म्युला काय आहे, टाइम सेव्ह इंटू टाइम टेकन डिवायडेड बाय स्टँडर्ड टाइम इंटू रेट पर आवर्स. रेट पर आवर्स ओके, टाइम सेव्ह किती झालाय त्याचा 20 आवर्स सेव्ह झाले. ओके, इंटू टाइम टेकन किती घेतलाय त्याने 30 आवर्स घेतले 30. डिवायडेड बाय स्टँडर्ड टाइम किती आहे 50 आणि 50. रेट पर आहे 1. हा किती आला बघा आता 12. 12. ओके, देन 30 प्लस 12 किती येणार आहे 42. 42. 42. क्लिअर झाला दिवेरिया. हा रसिका, तुला क्लिअर झाला का, आता काही डाऊट आहे Yes. Yes, ma'am. Clear. दोघींनाही क्लिअर झाला. ओके, चला फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, फार काही डिफिकल्ट नाही. फोर्टी टू अँड 49. ओके, चला पुढे जाऊया आपण. प्रॉब्लेम नंबर 9. काय सांगितलंय बघा इथे, अ वर्कर्स take 9 hours to complete a job on a daily wage and 6 hours on a scheme for payment by result. His day rate is 75 paise. Okay, so
अँड आवर्स. एका तासाचे रेट दिलेले आहेत 75 पैसे. The material cost of product is ₹4 and the overhead cost recover at 150% of the total direct cost. So calculate the factory cost of the product under piece work plan. आता काही काही प्रॉब्लेम मध्ये थोडे थोडेसे ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. आता इथे आपल्याला कॅल्क्युलेट करताना हा पीस रेटने काय करायचं आहे, प्लॅन आधी कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, पीस वर्क प्लॅन ॲज वेल ॲज रॉबन प्लॅन अँड हॉलसे प्लॅन. ठीक आहे, रॉबन प्लॅन अँड हॉलसे प्लॅन. हा पीस काही कुठे फारसा विचारलेला नाहीये, कॉमन आहेत आपले रॉबन अँड हॉलसे. जरा कॅल्क्युलेट करून घेऊया. आधी दिलेली इन्फॉर्मेशन बघा काय आहे. वर्कर्स टेकन 9 hours completed a job. ओके, अँड म्हणजे स्टँडर्ड टाइम किती आहे, 9 hours. 9. ओके, 9 hours आहे स्टँडर्ड. देन ऍक्च्युअल टाइम टेकन वर्कर्सने किती घेतले, 6 hours. ओके, सो वर्कर्सने घेतलेले आहेत 6 hours. ते किती झाले, 3. 3 hours सेव्ह झाले. ओके, देन रेट किती दिलेला आहे, 75. ओके, पैसे आहे त्यामुळे 0.75 घेतलं तरी चालेल. ओके, 0.75 पैसे, कारण एका रुपयासाठी एक घेतो आपण, 75 साठी 0.75. क्लिअर दिलेली इन्फॉर्मेशन. Yes. ओके, चला Yes, ma'am. कॅल्क्युलेट करायला घेऊया आता. हालसे घ्या आधी. हालसे प्लॅन सांगा फॉर्म्युला. आता इथे काय वेगवेगळे वर्कर्स दिलेले नाहीयेत, कॉमन वर्कर्स आहेत. ऍक्च्युअल आवर्स इंटू रेट पर आवर्स. पुढे अरे बोला पुढचं हे फॉर्म्युला हा बेसिक झाला. पुढचा Plus प्लस 1/3. म्हणजे 1/3 Halse premium plan. 1/2. म्हणजे 50%. मग असे झालं ना, 50. कन्फ्युज होऊ नकोस. 50% किंवा 1/2 घेतलं तरी 50% of चालेल. time saved into rate per hour. टाइम Time सेव्ह saved डिवायडेड into बाय rate per hour. इंटू रेट पर आवर. बरोबर ना. हा चला, ऍक्च्युअल आवर्स किती आहे, 6 इंटू रेट पर आवर 0.75. एक मिनिट. हा चला पुढे घ्या. प्लस 50% इंटू टाइम सेव्ह किती झालेला आहे, 3 hours इंटू रेट पर आवर्स 0.75. कॅल्क्युलेट करा. 6 इंटू 0.75 किती आले, 4.5. 4.5. दॅट मीन्स 50. ओके, देन प्लस 50% इंटू 3 हे कॅल्क्युलेट करा किती येत आहेत बघा. 2.25. 2.25 आले बघ. आणि 50% केलेस ना, 3 इंटू 0.75 कर आधी आणि त्याच्या हाफ कर. 1.125. 1.125. 25. दोनच डिजिट घ्या, 2 डिजिट घ्या किंवा एक कन्वर्ट करा, 3 येतील ना. आलं का लक्षात. प्लस करा किती आली मग, 5.63. 5. 5.8. 5.8. 5.8. 5.63. 5.63. 63. छोटे छोटे कॅल्क्युलेशन पण चुकायला लागलाय. क्लिअर झाला का, शिवेरिया.
गिव्ह युअर रिप्लाय ते Yes. फटाफट. हा. ओके चला. आता या रॉ वन प्लॅन. रॉ वन मध्ये कन्फ्युजन होत असाल, आधी बेसिक द्या नंतर बोनस द्या. ओके, बेसिक कॅल्क्युलेट करा. बेसिक ऍक्च्युअल आवर्स इंटू रेट पर आवर्स. ओके, ऍक्च्युअल आवर्स किती घेतले त्यांनी? ऍक्च्युअल आवर्स किती आहेत? 6 इंटू रेट पर आवर्स 0.75. 0.5. हा, किती आले? 4.5. 4.5, दॅट मीन्स 50. ओके, देन बोनस. बोनसलाच इन्सेंटिव्ह म्हणतो आपण. देन बोनस मध्ये काय सांगितलंय? सेव्ह टाइम इंटू टाइम टेकन डिवायडेड बाय स्टँडर्ड टाइम इंटू रेट पर आवर्स. ओके, सेव्ह टाइम किती झालाय? 3 आवर्स सेव्ह झाले इंटू टाइम टेकन 6 आवर्स, स्टँडर्ड टाइम 9 इंटू रेट पर आवर्स 0.75. किती येतील बघा कॅल्क्युलेट करून? 2.75. 2.75 बरोबर आले. टोटल किती येते? हाँ. 7.25. 7.25. क्लिअर? Yes, ma'am. दे. आता अजून एक त्यांनी काय सांगितलेलं आहे, आपल्याला कॉस्ट शीट पण प्रिपेअर करायची आहे. ओके, हा. क्लिअर झालं का ग इथेपर्यंत? Yes. Yes, हा. ma'am. ओके, चला. आता एक तो वेजेस अंडर पीस रेट आहे ना, तो कॅल्क्युलेट करायचे आधी. वेजेस अंडर पीस रेट इज फॉर प्लॅन. काय फारसा विचारलेलं नाहीये त्याचा फॉर्म्युला. देन वेजेस 6 आवर, दॅट मीन्स ऍक्च्युअल आवर्स इंटू रेट पर आवर्स. तेवढाच रेट पर आवर्स. तो ऍक्च्युअल आवर्स किती आहेत? 6. 6 आवर्स इंटू रेट पर आवर्स 0.75. किती झाले ते? 4.50. क्लिअर? इथे वेजेस अंडर पीस रेट म्हणजे काय, तर ऍक्च्युअल किती, बेसिक. हे बेसिक आणि हे दोन्ही प्लॅन प्रमाणे. ठीक आहे, क्लिअर? ओके. हा, आता आपल्याला काय करायचे? कॉस्ट शीट प्रिपेअर करायची आहे. कॉस्ट शीटचं फॉर्मॅट माहिती आहे तुम्हाला? कॉस्ट शीटला पहिल्यांदा काय आहे? मटेरियल. देन त्याच्यानंतर आहे वेजेस. त्याच्यानंतर आहे डायरेक्ट कॉस्ट, किंवा तो इथे तुम्हाला मिळेल
डायरेक्ट एक्सपेन्सेस, देन मिळते तुम्हाला इथे प्राइम कॉस्ट, देन आपण काय करतो ऍड फॅक्टरी कॉस्ट, हा फॅक्टरी कॉस्ट, आणि इथे मिळेल मग टोटल फॅक्टरी कॉस्ट काय असेल ते प्राइम कॉस्ट, टोटल कॉस्ट. एवढी शॉर्ट मध्ये कॉस्ट शीट आपल्याला प्रिपेअर करायची आहे. सो मटेरियल कॉमन दिलेलं आहे वरती, प्रत्येकाचं मटेरियल 4 दिलेलं आहे बघा. आता हे प्रत्येकाच्या प्लॅन प्रमाणे काय करायचं प्रिपेअर करायचं. इथे दिलेलं आहे मटेरियल कॉस्ट ₹4. ओके, देन वेजेसचा रेट दिलेला आहे आणि आता आपण जे कॅल्क्युलेट केलं त्या पद्धतीने. आणि इथे एक्सपेन्सेस दिलेले आहे डायरेक्ट वेजेसचे 150% ऑफ द डायरेक्ट वेजेस. कॅल्क्युलेट करायला घ्या. मटेरियल हेडिंग द्या इथे, पीस रेट पहिला, पीस वर्क, देन सेकंड कॉलम रॉ वन, आणि तिसरा कॉलम हल्स. प्रत्येकाचं मटेरियल काय आहे 4 आहे. ओके, सो 4 4 and 4. देन हा वेजेस, वेजेस किती दिलेले आहेत प्रत्येकाच्या तर इथे येतील. पहिला आपण जो कॅल्क्युलेट केला 4.50, रॉवनचा किती आलेला बघा वेजेस, टोटल वेजेसच्या अमाऊंट. रॉवनचे टोटल वेजेस किती आले 7.25. हे हा रॉवन आहे ना, हा 7.25, 7. आणि हालसेचं किती आलेत बघा 5.63. 5.63. 5.63. ओके, देन इथे आधी टोटल करा म्हणजे तुम्हाला मिळेल. डायरेक्ट एक्सपेन्सेस काही नाहीये, सो नीट ऍज पर दी फॉर्मॅट, हा नीट. देन प्राइम कॉस्ट मिळेल 4 + 4.5, 8.8, हा 8.50. फार डिफिकल्ट नाही, फक्त फॉर्मॅट मध्ये आपण बसवतोय. हा देन 8.5 वाले इथे किती येतील बघा 4 + 7.25, 11.25. 11.25. हा, कारण बुक मध्ये याचा आन्सर वेगळा आहे, त्यांनी कॅल्क्युलेटच नाही केलेलं, डिरेक्टली आन्सर दिला. 4 + 5.63, 9.63. 9.63. ओके, देन त्याच्यानंतर काय सांगितलंय ऍड फॅक्टरी कॉस्ट, किती पर्सेंट वेजेसच्या सांगितली आहे बघा. वेजेसच्या 150% दिलेले आहे, 150%. कॅल्क्युलेट करा वेजेसच्या 150%. वेजेस किती आहे 4.5 इंटू 150% किती येईल बघा 12.75. 12.7. एक मिनिट, वेजेसच्या दिले ना, फॅक्टरी ओव्हरहेड्स 150 ऑफ वेजेस. आन्सर वेगळं का दिसतंय 6.75. हा 6.75 आला आन्सर. देन सेकंड 8.75, 70 येईल 70, and 5.63 इंटू 120%